को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे. ते मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली जाते. पण मोहाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे घोरपड बोंद्री परिसरात कपाशीची लागवड केली जाते. आपण या परिसरात आहोत, सध्या बघू शकतो अशा प्रकारे पूजा केली जाते आणि कपाशीची लागवड केली जाते. पावसाने 2-3 दिवसापासून थोड्याफार प्रमाणात उपस्थिती लावली आहे जिल्ह्यात आणि त्यामुळे कापसाची जी आहे आता लागवड केली जात आहे. कपाशीची लागवड करताना महिला वर्ग मोठ्या प्रमाणात भक्ती गीतं गाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि परमेश्वराचरणी कुठेतरी चांगलं पीक या वर्षी येऊ दे अशी मागणी परमेश्वरांनी करताना पाहायला मिळतात. अशाच आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहेत. भाऊ, काय सांगाल, काय कशा प्रकारे ही लागवड केली जाते कपाशीची आपल्याला? आपल्याकडे कपासाची लागवड म्हणजे भाताची ही शेती आहे. पाणी पुरेसा येत नाही व भाताची ही शेती आहे साहेब, म्हणजे खर्चाची खूप आहे. त्याच्यामुळे खर्च कमी करून आणि उत्पादन जास्त वाढवण्याकरता आपण पराठीच्या म्हणजे कपाशीचा उत्पादन घेत आहोत. याच्यामध्ये असं लक्षात आलं आम्हाला 4-5 वर्षामध्ये की कपाशीची ही शेती आहे खूप फायद्याची आहे. कमी खर्चामध्ये भरपूर उत्पादन होत असतो साहेब. आणि पाण्याची कशी मुबलक पाण्यात होते की कसं काय? कमी पाण्यामध्ये धानाच्या शेतीला भरपूर पाणी लागते आणि जोपर्यंत कटाई जोपर्यंत धानाच्या शेतीची येत नाही तोपर्यंत तिला कंटिन्यू पाणी देत राहावं लागतं. कपाशीची अशी कंडिशन आहे साहेब, जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत तिला पाणी, नंतर काही नाही, बिना पाण्याची शेती. आणि हे जे भक्तिगीत जे गातानी लागवड करत आहेत त्याचं नेमकं काय कारण असतं? त्याचं नेमकं कारण असं असते की साहेब आपण एखाद्या पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या चरणी किंवा साईबाबाच्या चरणी, भवानीच्या चरणी आपण प्रार्थना करतो की बाबा रे आम्ही लागवड करत आहोत. त्या लागवडीच्या माध्यमातून भजनं गीते हे म्हणले जातात. हे परंपरा आहे आमच्याकडे आणि त्या परंपरेच्या याच्यातून त्या देवाच्या चरणी आपण प्रार्थना करतो की बाबा यंदा तरी आम्हाला खूप चांगलं फसल व्हावं आणि आमच्या काहीतरी उदरनिर्वाह व्हावा उत्पन्नातून. हीच एक भक्तिगीताची व्यथा राहते. नक्कीच जे भक्ती गीतं बोलता बोलता जे आहेत लागवड कापसाची इथं सुरू आहे. मोठ्या प्रमाणात यावर्षी तरी पीक येऊ दे अशी परमेश्वराचरणी प्रार्थना ऐकूनच ते करताना पाहायला मिळतात. आणि आता जिल्हाभरात जे 2-3 दिवसापासून पावसाची झड सुरू आहे त्यामुळे आता ही कापसाची लागवड जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.